यानंतर नवी मुंबईमधली एक बातमी आहे। नवी मुंबईमध्ये ऑइल टँकरचा अपघात घडला आहे। मेट्रो पुलाखाली ऑइल टँकरचा अपघात घडलेला आहे। मुंबईकडे जाणारी वाहतूक वरच्या पुलाकडे त्यामुळे वळवण्यात आलेली आहे। वाहतूक सुरळीत होण्यास 3 ते 4 तास लागणार आहेत। मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नवी मुंबईमधली ही बातमी आपण पाहतो। नवी मुंबईमध्ये मुंबईकडून जाणारी वाहतूक वळवण्यात आलेली आहे। या ठिकाणी अपघात घडलेला आहे। ऑइल टँकरचा अपघात झालाय। राहुल कांबळे या अपघातासंदर्भातली माहिती देतात। राहुल, तृप्ती, सकाळपासूनच पावसाचा जोरात आहे या ठिकाणी आणि मेट्रो ब्रिज जो आहे बेलापूर त्या ठिकाणी ऑइल टँकर जो आहे पलटी झालेला आहे। त्याच्यामुळे पनवेलकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे थोडंसं त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। परंतु लेफ्ट साईडला जो आहे त्या ब्रिजवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर थोडाफार ट्रॅफिक त्या ठिकाणी झालेला आहे। घटनास्थळी वाहतूक पोलीस अधिकारी वगैरे दाखल झालेत, परंतु ज्यांना जास्त घाई आहे त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, कारण हे सगळं झालेल्या ऍक्सिडेंट सुरळीत करण्यासाठी जवळपास 4 ते 5 तास लागण्याची शक्यता अशी वर्तवली जाते। तृप्ती, निश्चित राहुल, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर नवी मुंबईमध्ये ऑइल टँकरचा अपघात झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। वाहतूक सुरळीत होण्यास 4 ते 5 तास लागण्याची शक्यता आहे।